सोन्याचे दर पुन्हा घसरलेत आणि सोन्याच्या दराची घसरण झाली असल्याचं बघायला मिळतंय। मात्र चांदीच्या दरात वाढ राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये सोन्याच्या बाजारामध्ये एवढी घसरण कधी सुद्धा पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। त्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल किंवा चांदीची खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची ठरणार आहे। बघा, ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत होते, सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता, सोनं 2 लाखाच्या पार होईल अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु अखेर सोन्याने रिव्हर्स गिअर टाकलेला आहे। अखेर सोन्याची दाबून टाकलेली माहिती समोर यायला सुरुवात झालेली आहे। अखेर सोन्याचं काळं सत्य आता समोर आलेलं आहे। त्यामुळे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव आजपासून घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर ग्राहकांना तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला पुढील 10 वर्षांसाठी अगोदरपासूनच सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी ठरणार आहे। त्यासोबत राज्यातील ज्या ग्राहकांना चांदीची खरेदी करायची असेल त्या ग्राहकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। अखेर चांदी रॉकेटच्या स्पीडने वाढत होते, चांदीने सुद्धा उच्चांकी दर गाठलेला होता। सध्याच्या काळामधील चांदी हे सोन्यासारखं मौल्यवान झालेलं होतं। आम्ही पाहिलेलं आहे, चांदी 2 लाखांच्या पुढे गेलेले होते, सरासरी चांदी 6 लाखांच्या आसपास जाईल असे अंदाज सुद्धा वर्तवण्यात येत होते, परंतु चांदीने आणि सोन्याने एकसोबत रिव्हर्स गिअर टाकायला सुरुवात केलेली आहे। असा काही निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे सोन्या चांदीचे भाव घसरत आहे त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। एकंदरीत आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट या शुद्ध सोन्यांचे दर किती आज रुपयांवरती आलेले आहेत तुम्हाला प्रति 1 ग्रॅम, प्रति 8 ग्रॅम, प्रति 10 ग्रॅम, प्रति 100 ग्रॅम इतक्यापर्यंत आपण सोन्याचे भाव आणि चांदी या ठिकाणी भारामध्ये, त्यासोबत किलोमध्ये अर्धा किलो चांदीचा भाव काय आहे याची गावरान भाषेमध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती आवर्जून सर्वांनी पाहायची आहे। आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्याचे भाव हे जागतिक बाजारपेठेवरती अवलंबून असतात। अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल तर अशा देशांमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळालं तर व्यापार युद्धाचे संकेत दिसत होते, तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते। त्यामुळे याचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती पाहायला मिळत होता। बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प साहेब यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी सोन्यावरती टेरिफ लावण्यात आलेला होता। त्यामुळे सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। इतिहासामध्ये सर्वात जास्त मोठी वाढ या ठिकाणी या टेरिफमुळे पाहायला मिळालेली होती। त्यानंतर हा टेरिफ हटवण्यात आलेला होता, तरी पण सोनं तेजीच्या भावाने पळत होता। सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडलेले होते। अखेर सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं की आम्ही कसं सोनं खरेदी करायचा, एवढा सोन्याचा भाव झाल्यानंतर आम्ही सोन्याकडे बघायचं की नाही, आमच्या लग्न कार्यांमध्ये आम्ही सोनं घालायचं की नाही, अशा पद्धतीने ग्राहकांना वाटत होतं। ग्राहकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न पडत होते। यासोबत ज्यांना गुंतवणूक करायची होते त्यांचे सुद्धा या ठिकाणी चिंतेचं वातावरण पाहायला मिळत होतं, परंतु अखेर आज सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना, चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। चांदीत आणि सोन्यात मोठी घसरण पाहायला मिळत आहे, परंतु चांदीचे भाव आणि सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, अजून सोन्याचे आणि चांदीचे भाव किती आज रुपयापर्यंत घसरू शकते, तुम्ही कोणत्या तारखेला सोने खरेदी केलं तर तुमचा फायदा होईल या ठिकाणी। जर तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळवायचं असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं चांदी मिळून जाईल, तुमचा कसल्याही पद्धतीचा तोटा होणार नाही। बघा ग्राहकांनो, एकंदरीत आता आपण आजचे ताजे भाव चांदीचे आणि सोन्याचे पाहणार आहोत, परंतु सोने चांदीचे भाव कशामुळे घसरत आहे त्यावरती सुद्धा नजर टाकूया। आता बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून टीव्हीला, न्यूज चॅनल असतील, पेपरला असेल, वर्तमानपत्रे असतील, सोशल मीडिया असेल तर अशावरती मोठ्या प्रमाणामध्ये
बातम्या फिरत होत्या, तुम्ही सुद्धा बातम्या ऐकलेल्या असतील, पाहिलेल्या असतील. त्या बातम्यांमध्ये सांगितलं जायचं की सोना 2 लाखांच्या पार जाणार, चांदी 6 लाखांच्या पार जाणार, अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या. परंतु अखेर अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण सोन्याचे सर्व रेकॉर्ड तुटलेले आहेत, चांदीचे सर्व रेकॉर्ड तुटलेले आहेत. सोनं घसरायला सुरुवात झालेली आहे, त्याच पद्धतीने चांदी सुद्धा घसरत आहे. जर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारित असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी दिलासा देणारा ठरणार आहे. या व्हिडिओ पाहून जर तुम्ही सोने चांदी खरेदी करायला गेला तर तुमचा फायदा होईल. एकंदरीत तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे आणि त्यानंतर तुमचा फायदाच फायदा होणार आहे. आता बघा ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की 2015 पासून ते 2025 या वर्षांपर्यंत सोनं आणि चांदी रॉकेटच्या स्पीडने वाढलेलं होतं. चांदी तरी थोडी कमी स्पीडने वाढत होती, परंतु सोनं मागच्या 10 ते 12 वर्षांपासून रॉकेटच्या स्पीडने वाढत आहे. 2015 आणि या 2026 या 11 वर्षांच्या तुलनेमध्ये सोनं तिप्पट वाढ झालेलं आहे. कारण 2015 ते 16 सालाच्या दरम्यान या ठिकाणी सोशल मीडियावरती दिलेल्या माहितीनुसार सरासरी 1 तोळा सोन्याचा भाव 46,000 रुपयापर्यंत आसपास होता. त्यानंतर 2022 आलं, त्यानंतर 2021-20च्या आसपास सुद्धा सोन्याचा भाव सरासरी 80,000 रुपयांच्या मागे होता. म्हणजेच काही वेळेस 45,000-65,000 रुपयांच्या आसपास 2020 सालामध्ये भाव होता. त्यानंतर 2024 सालामध्ये सुद्धा सोनं 80 ते 85,000 रुपयांच्या दरम्यान होतं. परंतु या 2025 सालामध्ये सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत, सगळ्यांचा अंदाज फेल केलेला आहे. अखेर ज्यांना सोन्याचे भाव कळत होते त्यांचे सुद्धा या ठिकाणी डोके हैराण झालेले आहे, त्यांना सुद्धा आता कळायचं बंद झालेलं आहे. परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत आणि वाढत असतात याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु जर तुम्हाला तात्काळ सोनं खरेदी करायचे असेल किंवा पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला सोन्याची गरज भासणार असेल आणि आतापासूनच जर तुम्ही गुंतवणूक करून सोनं खरेदी करून ठेवणार असाल तर ते सोनं खरेदी करून ठेवणं फायद्याचं ठरणार आहे का, त्याची माहिती सुद्धा देतच आहे. आता बघा ग्राहकांना, सर्वसामान्यांच्या खिशाला सोनं खरेदी करणं परवडणार आहे. बघा, सर्वसामान्यांच्या माध्यमातून मागण्या केल्या जात होत्या की सोनं 1.5 लाख 2 लाख झाल्यानंतर आम्ही सोनं कसं खरेदी करायचं, अशा पद्धतीने भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता. आणि ज्यांना चांदी खरेदी करायची होते, ज्यांनी चांदी खरेदी करण्यासाठी पैसे या ठिकाणी साचून ठेवलेले होते, कुठेही न खर्च करता ते पैसे जपून ठेवलेले होते, त्यांच्या मनामध्ये सुद्धा आता प्रश्न पडायला सुरुवात झालेली आहे की चांदी जर वाढत गेली तर आम्ही चांदी कशी खरेदी करायची. आता बघा ग्राहकांना, तुमचं सोने खरेदी करण्याचं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्हाला चांदी आणि सोने खरेदी करणं आता 100% परवडणार आहे. आता बघा ग्राहकांना, एकंदरीत पाहायला गेलं तर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 कॅरेटचे आजचे ताजे आपण भाव पाहणार आहोत. परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण कशामुळे होत आहे, अजून सोन्याचे भाव किती घसरू शकतात, सोन्याचा या ठिकाणी कधीपासून खरेदी केला तर तुमचा फायदा होईल, याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत. एकंदरीत तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 24 कॅरेट, 22, 18 आणि 14 कॅरेट या 4 प्रकार कॅरेटचे सोने वाढत चाललेले होते. सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी वाढ आम्ही सुद्धा पाहिलेली आहे. परंतु आता घसरण पाहण्याची वेळ आलेली आहे. एकतर चांदी घसरत आहे आणि सोनं सुद्धा घसरत आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भरपूर दिवसांपासून सोने खरेदी करण्याचं स्वप्न भरपूर ग्राहकांचं होतं, परंतु आता अखेर ते स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. त्या ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे. बघा, राज्यातील भरपूर असे ग्राहक आहेत की त्यांना भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं, परंतु सोन्याचे भाव तेजीने वाढत चाललेले होते. सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता. सोनं एक हिऱ्याप्रमाणे झालेलं होतं. परंतु आता चांदी सुद्धा सोन्याच्या तुलनेमध्ये मोठी झालेली आहे. चांदीला सुद्धा सोन्याचा भाव आलेला आहे. परंतु ग्राहकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आता जर तुम्ही सोने खरेदी करणं टाळाटाळ केलं, चांदी खरेदी करणं टाळाटाळ केला तर भविष्यामध्ये तुम्हाला सोनं घेणं परवडणार नाही. भविष्यामध्ये सोन्याचा दर हा उच्चांकी दर असणार आहे की नाही. परंतु सध्याच्या स्थितीला जर तुम्ही जानेवारी महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसांचा अंदाज बघितला किंवा फेब्रुवारीचा अंदाज बघितला तर या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये किती घसरण होईल किंवा वाढ होईल याविषयी आपण बघून घ्या. बघा, या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती आहेत की जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यास असतात, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतात, त्यांना सोन्याचे भाव का वाढत असतात, का घसरत असतात याचा अंदाज लागत असतो. आता आम्ही या व्यापाऱ्यांकडून थोडीफार माहिती घेतलेली आहे, तर ती माहिती आपण देणार आहोत. बघा,
सोन्यांच्या खाणींचे जे मालक असतात तर त्या खाणींच्या मालकांना सुद्धा अंदाज लागतो की आता खाणींमध्ये जर जास्त सोनं असेल तर या ठिकाणी सोन्याचे भाव निश्चित कमी होत असतात, परंतु या खाणींमध्ये या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये सोनं शिल्लक राहिलेलं असेल तर मार्केटमध्ये तुटवडा होत असतो आणि हा जर तुटवडा झाला तर या ठिकाणी सोन्याचे भाव हे उच्चांकी दराला गाठत असतात. आता तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी बातमी ऐकलेल्या असेल, आपल्या भारतामधील ओडिशा राज्य आहे तर या ओडिशा राज्यामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या होत्या. या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सापडलेलं होता, त्यामुळे सोन्यांचे दर मागच्या काही दिवसांपूर्वी 50-55 हजार रुपयापर्यंत येऊ शकतात अशा बातम्या त्यामुळेच फिरत होत्या, कारण या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोने या ठिकाणी पाहायला मिळत होता. परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता. दिवाळी असेल सणासुदीच्या काळामध्ये हे सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत होतं, परंतु अखेर आता सोन्याची मागची दिशा सुरू झालेली आहे. सोनं मागं फिरायला लागलेलं आहे, सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडून सोन्यामध्ये उच्चांकी दर गाठलेला होता तर ते आता याच्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. या 4 प्रकारचे कॅरेटचे सोने किती हजार रुपयांनी घसरलेले आहे त्याची माहिती बघून घेऊयात. यासोबत चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे, चांदीने किती हजार रुपयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण केलेले आहे त्याची माहिती सुद्धा पाहायला मिळत आहे. तर बघा ग्राहकांना, एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं होतं, चांदी खरेदी करायची होते, त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची इच्छा या ठिकाणी आता पूर्ण होत आहे. राज्यामध्ये असे भरपूर ग्राहक आहेत की त्यांना सोने खरेदी करायचं होतं, चांदी खरेदी करायचं होतं, परंतु सोन्याचे भाव तेजीने वाढलेले होते आणि चांदीचे भाव सुद्धा तेजीने वाढलेले होते. परंतु अखेर आता त्या सर्व ग्राहकांचं सोने खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. सोन्याने या ठिकाणी आता घसरण करायला सुरुवात केलेली आहे. तर एकंदरीत आपण सोनं का घसरतं याच्याविषयी माहिती बघून घेऊयात. आणि ग्राहकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक होऊ नये तर या ठिकाणी काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देतो, कारण भरपूर असे ग्राहक आहेत की त्यांची फसवणूक झाल्याची बातमी फिरत आहेत की त्यांना 24 कॅरेटचं सोनं मिळवायचं होतं, त्यांनी 24 कॅरेटचे पैसे मोजले परंतु त्यांना 22 कॅरेटचं सोनं देण्यात आलेलं होतं. जर तुम्हाला वाटत असेल की आपण 24 कॅरेटचे पैसे मोजले तर आपल्याला 24 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे, 22 कॅरेटचे पैसे मोजले तर 22 कॅरेटचं मिळालं पाहिजे, 18 कॅरेटचे पैसे मोजले तर 18 कॅरेटचं मिळालं पाहिजे आणि आपण 14 कॅरेटचे पैसे मोजले तर आपल्याला 14 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. पुढच्या 2 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. आता बघा ग्राहकांना, राज्यातील महिलांचं आणि पुरुषांचं सोनं खरेदी करणं स्वप्न असतं. काहींना हातामध्ये सोन्याचे अंगठे घालायला आवडत असतात, काहींना गळ्यामध्ये सोन्याच्या चेनी घालायला आवडत असतात, काहींना कानामध्ये, काहींना नाकामध्ये, काहींना हातामध्ये सोन्याचे बांगडे घालायला आवडत असतात. म्हणजेच ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या इच्छा असतात, ज्याची त्याची वेगवेगळी स्वप्न असतात. त्याच पद्धतीने आता ग्राहकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वांची स्थिती या ठिकाणी सोने खरेदी करण्याची नसते. काहींना या ठिकाणी 1 तोळं सोनं खरेदी करणं सुद्धा अवघड असतं, काहींना या ठिकाणी 100 तोळं खरेदी करणं सोपं असतं. अशा पद्धतीने ही एक रणनीती असते. जर तुम्हाला या ठिकाणी ग्रॅममध्ये सोनं खरेदी करायचं असेल किंवा तोळ्यामध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी दिलासा देणारी ठरू शकते. बघा ग्राहकांनो, एकंदरीत पाहायला गेला तर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट यापैकी तुम्ही कोणत्या कॅरेटचं सोनं खरेदी करणार आहात ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. परंतु ग्राहकांना, सोन्याचे आजचे ताजे भाव आणि चांदीचे आजचे ताजे भाव पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. एकंदरीत ग्राहकांना सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत असतात याविषयी माहिती देत आहे. तर बघा ग्राहकांना, एकंदरीत पाहायला गेलं तर सोने हे एक मौल्यवान धातू असते. 24 कॅरेटचं शुद्ध सोनं हे 100% शुद्ध सोनं असतं. बघा, हे सोनं या ठिकाणी अतिशय मऊ असतं. आता या 24 कॅरेटच्या सोन्याला कुठेही वळवता येतं, ते लगेच तुटू शकतं. त्यामुळे 24 कॅरेटच्या या ठिकाणी अंगठ्या बनत असतात. 24 कॅरेटचे फक्त बिस्किटे ठेवले जात असतात. त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि ते तुम्हाला डिझाईनचं सोनं खरेदी करायचं असेल तर ते तुम्हाला 22 कॅरेटचं सोनं खरेदी करावं लागणार आहे. आता बघा ग्राहकांनो, 24 कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे सरासरी आज 1,42,000 रुपयाच्या आसपास. 24 कॅरेटचा प्रति 10 ग्रॅमचा भाव आलेला आहे. आज तुम्हाला 24 कॅरेटच्या 1 तोळ्यासाठी सरासरी 1,42,000 ते 43,000 रुपयांच्या दरम्यान पैसे मोजावे लागू शकतात. त्यासोबत ग्राहकांना, जर तुम्हाला 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आज 22 कॅरेटच्या प्रति 1 तोळ्यासाठी
1,27,000 रुपये मोजावी लागू शकतात. यासोबत 18 कॅरेटच्या सोन्यासाठी 1,14,000 रुपये आणि तुम्हाला 14 कॅरेटच्या सोन्यासाठी सुद्धा 1 लाखाच्या आसपास पैसे मोजावे लागू शकतात. परंतु चांदी खरेदी करायची असेल तर तुमची दिवाळी निघू शकते, तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. कारण चांदीने सध्याच्या स्थितीला सुद्धा उच्चांकी दर गाठलेला आहे. चांदी 2,70,000 रुपयांच्या आसपास गेलेली आहे. अजून चांदीमध्ये वाढ होऊ शकते, परंतु सोन्यामध्ये सरासरी मागच्या 8 दिवसांच्या तुलनेमध्ये 1,500 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे. चांदीमध्ये डायरेक्ट 12,000 रुपयांची घसरण मागच्या 2-4 दिवसांच्या आसपास झालेली होती. परंतु सध्याच्या स्थितीला चांदीने उच्चांकी दर गाठलेला आहे. बघा ग्राहकांनो, जर तुम्ही सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल, चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही 2 मिनिटं थांबा. बघा सोने कधी पण वाढू शकते आणि कधी पण घसरू शकते. याचा परफेक्ट अंदाज कोणाला सुद्धा लावता येत नसतो. किती जरी शास्त्रज्ञ असले तरी पण त्यांना परफेक्ट अंदाज कोणाला लावता येत नसतो. बघा तो अंदाज जुळू शकतो, थोडाफार आसपास येऊ शकतो, परंतु परफेक्ट अंदाज कोणालाही लावता येत नसतो. त्यामुळे तुम्ही कोणाच्याही सांगण्यावरून किंवा कोणाच्याही विश्वासावरून सोने खरेदी करू नका किंवा चांदी खरेदी करू नका. सोन्याचा आणि चांदीचा थोडाफार अभ्यास करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. आणि एक काम करा, सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक महिन्याला थोडं थोडं सोनं खरेदी करा. जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस सोन्याचे भाव घसरतील त्यावेळेस जास्त खरेदी करा आणि ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढतील त्यावेळेस कमी खरेदी करा, जेणेकरून या ठिकाणी तुमचा फायदा होईल. परंतु जर तुम्ही एकदा सोनं जास्त खरेदी करून ठेवलं आणि जर भाव डायरेक्ट घसरले तर तुमचा तोटा होऊ शकतो. आणि जर तुम्ही जास्त खरेदी करून ठेवले आणि भाव वाढला तर तुमचा फायदा होऊ शकतो. ही 100% गणित आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बघा आमच्या सल्ल्यानुसार ज्यावेळेस सोन्याचे भाव घसरत असतात त्यावेळेस तुम्ही जास्त खरेदी केलं पाहिजे आणि ज्यावेळेस सोनं वाढत असतं त्यावेळेस कमी खरेदी केलं पाहिजे. अशाने काय होईल की 12 महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने सोनं खरेदी करू शकता आणि याच्या तुलनेमध्ये तुमचा फायदा होऊ शकतो. परंतु हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज म्हणजेच शैक्षणिक दृष्ट्या आणि माहितीच्या दृष्टीने बनवलेला आहे. तुम्ही तुमचा सल्ला घ्यायचा.